पाहायचं आहे आपण इब्री लोकास पत्र 12वा अध्याय आणि वचन 6 ते 8 पर्यंत आहे. इब्री लोकास पत्र 12वा अध्याय वचन 6 ते 8. हालेलुया हालेलुया हालेलुया. इब्री लोकास पत्र अध्याय 12 वचन आहे 6 ते 8. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला धक्के मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे. ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत असा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही दासी पुत्र आहात. हालेलुया 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 हालेलुया. देवाचे वचन काय सांगते? कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करीतो आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्याला प्रत्येकाला फटके मारतो. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात. देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवितो आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे. ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत असा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही दासी पुत्र. हालेलुया हालेलुया. देवाचं आपलं स्पष्टपणे सांगते वाटतं. कारण की परमेश्वराचे आपण पुत्र आहात आणि परमेश्वर आपल्यावर त्या प्रीती करत आहेत. आपल्याला तो त्याचं समजून घेत आहे कारण की त्यानेच आपल्याला घडवले त्याने बनवलेले आहे म्हणून तो आपल्यावर अधिक प्रेम प्रीती करतो. आणि ज्या वेळेस आपण प्रभूच्या प्रार्थनामध्ये आणि प्रभूच्या वचनात राहतो त्यावेळेस आपल्या शिक्षा होते, आपल्याला संकट येतात, आपल्याला आजार येतो कारण की परमेश्वर आपली परीक्षा घेतो. म्हणून असं सांगण्यात येते की वचनाप्रमाणे की परमेश्वर तुमची शिक्षा घेतो म्हणजे तुमची परीक्षा पाहतो. कारण की जो आपला बाप परमेश्वर आहे हा बाप आपला परमेश्वर आपल्याला शिक्षा करणार कारण की तो चांगला आपल्याला शिकवून देत आहे. ज्या वेळेस आपल्याला शिक्षा होते त्यावेळेस आपल्याला चांगलं शिक्षण भेटते कारण की शिक्षा झाली पाहिजे वाटणं. कारण की वचनाप्रमाणे सांगितलेलं आहे की वचन आपल्याला असं जागृत करत आहे. ज्या वेळेस शिक्षा देण्यात येते तेव्हा आपल्याला ते शिक्षण भेटते. कारण की ज्या वेळेस प्रार्थनात उतरलेला प्रार्थना त्याला तर वचनामध्ये उतरलेला आहोत ते वचनाप्रमाणे आपल्याला काही दिवसानंतर परीक्षा येते किंवा आपल्या अडचण येते किंवा अडचण येते आपल्याला आजार येतो तेव्हा आपल्याला शिक्षा होते. कारण की आपल्याला असं वाटते की परमेश्वरामध्ये आहे, देवामध्ये आहे, प्रार्थनामध्ये आहे तरी पण मला आजार येतो. देव म्हणतो मी तुला शिक्षा दिलीच नाही मला विसरू नका. हालेलुया मी तुला शिक्षा दिलीच नाही तर तू मला विसरणार आहेस, माझी आठवण करणार नाहीस कारण की मी परिपूर्ण चांगला आहे आणि सुरक्षित आहे. हालेलुया. कारण की तू मला हाक मारणार नाही पण ज्यावेळी तुला आजार येईल त्यावेळी तुम्हाला हाक मारशील की हे परमेश्वर माझा आजार का. हालेलुया. तेव्हा परमेश्वर आपले वाणी ऐकेल आणि आपला आजार काढणार. परमेश्वर आपल्याला ज्यावेळेस आजार देतो त्यावेळेस सुद्धा आपण परमेश्वराची आठवण करतो. आणि जेव्हा आजार येते आणि आजार हा आपल्याला परमेश्वराच्या जवळ येतो कारण की आजार एक चांगुलपणा आहे वाईट नसतो. कारण की आजारामुळे आपल्याला देवाशी ओळख होत नाही. देवाशी जेव्हा ओळख होते तेव्हा जीवनाचा मार्ग भेटतो आणि तो मार्ग स्वर्गाचा मिळतो. हालेलुया. आणि जेव्हा स्वर्गाचा मार्ग भेटतो तेव्हा आपल्याला अनंत काळाचं ही जीवन मिळण्यासाठी आपल्याला आवश्यकता असते. कारण की जो व्यक्ती विश्वास करणार आहे त्याला खरोखरच परमेश्वराकडून आणि देवाकडून आपल्याला जीवन मिळणार. हालेलुया हालेलुया. कारण की असं एक वचनाप्रमाणे सांगितलं आहे म्हणून जसं आपला बाप आपला देहाचा बाप जो आपला आई वडील असतात, आई वडिलांनी जर शिक्षा दिली नाही तर मुलगा हा चांगलं शिक्षण घेत नाही.
आई वडिलांनी जर शिक्षा दिली तर मुलगा हा चांगला शिक्षणात नाही. कारण की देवाचं वचन स्पष्टपणे सांगते की ज्या वेळेस आई बाबांनी शिक्षा मुलाला दिलीच नाही, मुलाला लाळच केलं, तर पुढे तो लाळाने वाढेल, मग तो चांगलं शिक्षण घेणार नाही. मग ज्या वेळेस लहानापासून त्याला हळूहळू थोडं शिक्षण दिलं तर तो मोठ्या झाल्यानंतर पण चांगले शिक्षणात राहील आणि चांगल्या वागण्यात राहील. हालेलुया, हालेलुया. कारण की जो आज्ञेत राहणारा व्यक्ती आहे त्याला शिक्षा मिळते. जसा प्रभूला शिक्षा मिळाली. परमेश्वर पुत्रावर इतका प्रेम प्रीती करत होता तरी सुद्धा त्या पुत्राला शिक्षा मिळाली. का मिळाली? ज्या वेळेस भावनीनं सर्व मानव जाती, सर्व जग पापाने भरलं गेलं होतं आणि परमेश्वर अधिक दयाळू होता, प्रेमाळू होता, पण त्याच्या पुत्राला परमेश्वराने शिक्षा देण्यात आली. शिक्षा दिली अशासाठी की पुत्राला शिक्षा अशासाठी देण्यात आली भावनीनं की ज्या वेळेस माझ्या पुत्राला शिक्षा होईल तेव्हा सर्व जगाला तारण प्राप्ती मिळेल. हालेलुया. म्हणून भावनीनं परमेश्वराने त्याच्या पुत्राला शिक्षा दिली आणि त्याला वधस्तंभावर खिळून मारलं गेलं. तेव्हा सर्व राष्ट्राला आणि सर्व जगाला तारण्याचं आपली तारण प्राप्त झाली आणि सर्वाला सुखी जीवन असे मिळालं. हालेलुया, हालेलुया. कारण की जे पापाचे बंधनात होतं आणि जे संकटात होतं आणि जे अंधारात होते याला उजेडात त्याला प्रकाशमय केलं परमेश्वराने पुत्राद्वारे. जेव्हा पुत्राला शिक्षा देण्यात आली आणि पुत्राला जेव्हा शिक्षा देण्यात आली तेव्हा पुत्राने आपल्याला जागृत केलं की आपण अंधारामध्ये होतो, आपल्याला उजेडात होतो. तसं वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते की ज्या वेळेस शिक्षणात तुम्ही उतराल तेव्हा तुम्हाला शिक्षा होणारच. तुम्ही प्रार्थनात राहा, तुम्ही वचनात राहा, तेव्हा तुम्हाला आजार येणारच. कारण की परमेश्वर आपल्याला बळकट बनवतो. आपल्याला असं वाटते आपण एक नाजूक मनाचे आहे, लहान मनाचे आहे. आपल्याला असं वाटते की जे मी परमेश्वर बरोबर आहे, परमेश्वरामध्ये जात आहे, देवाबरोबर राहत आहे, देवाचे वचन स्वीकारत आहे, प्रार्थनामध्ये स्वीकारत आहे, प्रार्थना करत आहे, तरी सुद्धा मला वारंवार आजार येतो. का येतो? पण परमेश्वर आपल्याला आजार आणतो तेव्हाच आपलं बळकट बनतो. आपल्याला त्यावेळेस परमेश्वराला हाक मारायची असते, पण देवाला आपला हाक न मारता देवाला आपण विसरून जातो. पण ज्या वेळेस आपला आजार येतो, आजार हा यासाठी येतो की आपला बळकट होण्यासाठी आजार येतो. कारण की जी शिक्षा आपल्याला देण्यात येते की ह्या शिक्षणात सुद्धा तू पास हो आणि पुढे जा. कारण की येणाऱ्या संकटामध्ये तुला हे मुळीच संकट लागणार नाही, ते याच्यातून पार होऊन पुढे जास्त. हालेलुया, हालेलुया. म्हणून बाजूनो आपल्याला अशा वेळेस संकट येतात त्याच्यासाठी आपल्या देवाने वचनाप्रमाणे सांगितलेलं आहे की तुम्ही या सर्व संकटाविषयी तुम्ही पास व्हा. तुम्ही पुत्र नाही तर दासी पुत्र असे आहात. हालेलुया. दासी पुत्र म्हणजे प्रभू बरोबर राहणारे पुत्र आहात, प्रभू बरोबर चालणारे तुम्ही लेकर आहात. हालेलुया. अशा परमेश्वर वचनाने आपल्याला सांगत आहे. कारण की आपण हरेक संकटावरतून पुढे गेलो आणि हरेक गोष्टी आपण सहन केल्या, ग्रहण केल्या. कोणावर उगाच रागवला नाही, कोणावर चिडलं नाही, कोणाची निंदा चेष्टा केली नाही. म्हणून अशा वेळेस आपण पुत्र नव्हे तर दासी पुत्र असे आहात. हालेलुया, हालेलुया. कारण की परमेश्वर सांगतो जसा येशू हा पुत्र नव्हे, पुत्र नाही झाला, दासी पुत्र एकदम जवळचा पुत्र आणि सर्व अधिकाच्या पुत्राला देण्यात आला. कारण की पुत्राने सर्व गोष्टी सहन केल्या. तर एकुलता एक पुत्र जो होता ह्या पुत्राने सर्व गोष्टी सहन केल्या, ग्रहण केल्या. तो शांत राहिला आणि शांतप्रमाणे सर्व राष्ट्राला त्याने शांतीने आणि आनंदाने असं जीवन. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून बाळांनो आपल्याला वचन हे वेळोवेळी काय जागृत आहे की तुम्ही सुद्धा जागृत व्हा, तुम्ही सुद्धा असंच प्रार्थना तत्पर राहा. तुम्हाला छोटं मोठं संकट येत आहे त्याच्यामध्ये टाळा आणि पुढे चाल. कारण की या संकटमध्ये तुम्ही डगमळला नाही पाहिजे, मागे नाही पडले पाहिजे. कारण की आपल्यामध्ये कमतरता आहे म्हणून आपल्याला देव आजार आणतो, काही समस्या आणतो, आपल्याला देव जागृत करतो आणि पुढे भक्कम होण्यासाठी तसं होते. आपल्याला शिक्षा दिलीच पाहिजे आणि शिक्षा झालीच पाहिजे. कारण की आपण कमजोर आहेत म्हणून ती शिक्षा आपल्याला येत आहे. जशी आज मुलगा जर एक वेळेस पडतो तर ज्या वेळेस मुलगा पडतो त्याच्या वेळेस चांगलेपणाने उठवत नाही, त्याच्या एक मारून त्याला उठवतो. हालेलुया. उठवते की नाही? जरी लहान मुलगा पडला ना तर त्याला आई बाप लाडाने उठवत नाही, त्याला एक फटका मारतो नंतर उठवतात. का काय फटके मारतात? त्याला शिक्षण देण्यात येते.
असं ना, या वेळेस तुला मारला आहे, आता बेस बकम राहायचं, पुढच्या वेळेस पडणार नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून बाळांनो, आपण प्रभूमध्ये आहात. एक वेळेस आजार आहे, तर आजार जेव्हा आला तर तेव्हा आपण परमेश्वर हाक मारून त्याची आपली सवय लागून त्याला आपण बळकट बनवू की आजार देव परमेश्वर स्वीकारल आणि त्या आजारापासून आपल्याला मुक्त करेल. की ज्या वेळेस मोठा आजार आहे तेव्हा पण आपण परमेश्वराची आठवण करतो, परमेश्वर मला बरं करत आहे, मी परमेश्वराला हाक मारून माझा आजार बरं करणार, मला काढणार आणि त्याच्यापासून मुक्ती देणार. आमेन, हालेलुया. म्हणून अशा वेळेस आपण ज्या वेळेस आचरण पडतो, पण देव आचरणाबरोबर त्याच्यावर उठवतो आणि बरा करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून बाळांनो, अशा वेळेस अशा परीक्षा मध्ये आपण पास झाला पाहिजे म्हणून आपण काय केली पाहिजे, देवाला प्रार्थना केली पाहिजे, देवाला हाक मारली पाहिजे. कारण की अशा वेळेस, अशा शिक्षणा वेळेस देवाला हाक मारलीच पाहिजे, कारण की देव आपल्याला बळकट बनवतो. हालेलुया. तुला पुत्र नव्हे तर दासी पुत्र असे होतो. हालेलुया. बघा, योहान कृत सुवर्तमान 1 अध्याय आणि वचन 12. योहान कृत सुवर्तमान 1 अध्याय वचन 12. हालेलुया. 1 योहान अध्याय 1 वचन 12. परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन काय सांगते? परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांनी, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया, हालेलुया. बघा, प्रभूच्या जितके आत्मे, जेवढे आत्मे आणि जेवढे मंडळीमध्ये हर एक आत्मा देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना देव काय म्हणत आहे, त्याचे मुले होण्याचा अधिकार देत आहे. हालेलुया. कारण की जो प्रभूचा स्वीकार करत आहे, प्रभूचा स्वीकार करत आहे, प्रभूला ओळखत आहे, प्रभूच्या वचनात आहे, प्रभूच्या प्रार्थनात आहे आणि ते प्रभूवर विश्वास ठेवत आहे, तर देव त्याला मुले होण्याचा अधिकार देत आहे. आणि जितके विश्वास ठेवणारे ते देवाचे मुलं होत आहेत. हालेलुया. देवाचे मुले म्हणजे पुत्र, देवाचे पुत्र म्हणजे मुलं. हालेलुया, हालेलुया. म्हणून असे विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना देव त्याचे मुले म्हणून घेत स्वीकारत आहे. जसं आपण प्रभूला स्वीकारत आहे, तसा देव आपल्याला त्याचे मुले म्हणून, त्याचे पोर म्हणून स्वीकारत आहे. म्हणून त्या प्रभूला आपण स्वीकारलं पाहिजे, त्याचा विश्वास ठेवला पाहिजे. कारण की जितके आत्मे त्याचा स्वीकार करतात तितक्यांना, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. कारण की जेवढे आज या मंडळीमध्ये, या सभेमध्ये जितके विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत, देवाने त्याला मुले होण्याचा अधिकार दिलेला आहे. आम्ही हालेलुया. कारण की आपण आज नुसते पाहावासाठी नाही आलेले आहोत, तर देवाचे मुले होण्यासाठी आलेले आहोत. कारण की आज मी त्या जगामध्ये आणि त्या अंधारामध्ये जगत होता, पण पापामध्ये जगत होता, पापामध्ये चालत होता. पण प्रभूने त्या पापातून आणि त्या अंधारातून बाहेर काढलेला आहे आणि प्रकाशामध्ये आणलेला आहे. खरोखरच प्रभूने माझ्यावर दया केली आणि मी प्रभूच्या लेकरं म्हणून असा देवाला स्वीकार करत आहे, तसं मला देव त्याचं लेकरं म्हणून स्वीकार. हालेलुया. तर भावना आपण काय केलं पाहिजे? देवाचा स्वीकार केला पाहिजे. देव आपल्याला त्याच्या लेकरं म्हणून स्वीकारत आहे, तर आपण त्याचा तो देवाला प्रभू म्हणून आणि त्याचा बाप म्हणून आपण स्वीकारला पाहिजे. प्रभू माझा बाप आहे, येशू माझा बाप आहे, मी असं म्हणून त्याचा स्वीकार करतो. हालेलुया, हालेलुया. जसं तो आपल्याला त्याचा मोर म्हणून स्वीकार करत आहे. हालेलुया. जसा प्रभू आपला बाप म्हणून आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. कारण की ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही, अशा गोष्टी आपण प्रभूकडून माहित होत आहेत. कारण की वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते की जो कोणी त्याचा विश्वास ठेवल त्याला अनंतकालीन जीवन प्राप्त होणार आहे, त्याला जीवन मिळणार आहे, तो सुखात राहणार आहे, तो कधी दुःखात राहणार नाही. हालेलुया. कारण की वचन काय सांगते आपल्याला की जो कोणी माझा विश्वास ठेवेल तो मेला असला तरी जगेल. हालेलुया. कारण की ते प्रभूचे वचन स्पष्टपणे सांगते, जो कोणी मला ओळखेल मी त्याला ओळखेल, जो माझ्यात राहत तर मी त्याच्यात राहील, जो माझ्या बरोबर चालत तर मी त्याच्या बरोबर चालत.
हालेलुया. जो माझं वचन दुसऱ्याला सांगेल तर मी त्याला सांगेन. हालेलुया. जो माझं वचन घेऊन पुढे चालेल तर मी त्याला बळ आणि हिंमत दाखवते. हालेलुया. कारण की आपण विश्वास कधी हारायचा नाही, कधी सोडायचा नाही. विश्वास मात्र बळकट ठेवायचा. प्रभू आपल्या बरोबरच आहे, परमेश्वर आपल्या बरोबरच आहे, आपल्या संधी आहे, आपल्याला बल देतो, हिंमत देतो. कारण की किती वड सेवा आलं, किती सैन्य आलंय. परमेश्वर एक महान आहे आणि महान शक्तिशाली परमेश्वर आहे. हालेलुया. जरी आपण एकटे असलो पण आपण एकटे आहोत असं समजायचं नाही. परमेश्वर महान आहे. परमेश्वराचं सामर्थ्य अधिक सैन्यापेक्षा श्रेष्ठ. हालेलुया. म्हणून भावांनो, परमेश्वरावर विश्वास ठेवा, त्याच्यावर भरोसा ठेवा आणि त्याची भय भीती बाळगा. कारण की परमेश्वर आपल्या बरोबर आहे, आपल्या बल ताकद सर्व काही देतो. कारण की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींना अधिक ज्ञान आणि बुद्धी दिलेली आहे. जसं सुलेमानने देवावर विश्वास ठेवला, परमेश्वर विश्वास ठेवला, तर त्या सुलेमानला परमेश्वराने ढेर सारी संपत्ती, धन, दौलत आणि ज्ञान बुद्धी ज्ञान देतो. हालेलुया. हालेलुया. महान राजा माहिती का? जसं अब्राहमने त्याचा विश्वास ठेवला तर अब्राहमाला किती संतती दिली परमेश्वर. मूसाने देवावर विश्वास ठेवला, परमेश्वरावर विश्वास ठेवला, तर त्या मूसाने लाल समुद्र पार करून दुसऱ्या दिवसात. हालेलुया. एलियाने विश्वास केला आणि 9 जण प्रभूवर प्रार्थना केली, तर ज्या वेळेस पाणी पडत नव्हतं त्यावेळेस ते प्रार्थना केली, त्यावेळेस ते पाऊस पडला. आज विश्वास करणाऱ्याने किती काय शक आहे. असं काहीच नाही. विश्वास मात्र जरा जे असक आहे तर शक होऊन जाईल. हालेलुया. आज बहुतेक आणि योनाने जसा विश्वास केला, ज्यावेळेस योना विश्वास करत नव्हता बहिणींनो, तेव्हा तो ढगमळत होता, विश्वासात कमजोर होता, घाबरत होता. मग काही कारणाने त्याचं संकट आलं आणि संकट पार होऊन मग त्याने विश्वास केला. विश्वासापुढे निनवे देश त्याने वाचले. आणि परमेश्वर त्याच्या बरोबर. हालेलुया. असे बरेचसे संदेश निघून गेले आणि जे विश्वास करणारे जे विश्वास करत होते इतक्या बरोबर परमेश्वर चालत होता. आणि परमेश्वर आज तुम्हाला माहिती आहे, शिमशॉन जो होता तो परमेश्वराला हाक मारायचा, परमेश्वरावर चालायचा आणि तो एक नबी होता. ज्यावेळेस शिमशॉन परमेश्वराबरोबर चालायचा, परमेश्वराच्या प्रार्थनेत राहायचा, आज त्या परमेश्वराने त्या शिमशॉनला किती ताकद आणि किती हिंमत दिली. हजारो सैन्याशी एकटा लढाय. कारण की तो पण मनुष्य होता आणि ते समोरच्या व्यक्ती पण मनुष्य होता, पण परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. ते मनुष्याला समजत. हालेलुया. हालेलुया. बोला किती परमेश्वर महान. आपण समोरच्या व्यक्तीला घाबरतो आणि वचनाप्रमाणे स्तोत्र संहितामध्ये पण सांगितलेलं आहे, तुम्ही घाबरू नका. मनुष्य काय मात्र करणार, मनुष्य काय करू शकत नाही. कारण की या पृथ्वी जेवढी बनवलेली आहे परमेश्वराच्या हाताची रचना आहे आणि पृथ्वीमधील हरेक काही परमेश्वराचे शब्द गुण आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून भावांनो, मनुष्य काय करू शकत नाही. मनुष्याला घाबरायचे नसते, परमेश्वराला घाबरायचे असते. कारण की परमेश्वराने आपल्याला पकडलेले आहे आणि त्यानेच बोलले. ज्या वेळेस परमेश्वर आपला आत्मा काढून घेईल तर मनुष्य काय मात्र करणार आहे, काहीच करू शकत नाही. हालेलुया. म्हणून त्या मनुष्याला घाबरायचं आहे का? नाही घाबरायचा. विश्वास मात्र हारू नका, परमेश्वराला घाबरा. कारण की आपल्या आत्म्याच्या आणि या देहाचा नाश करणारा व्यक्ती कोण आहे? परमेश्वर. म्हणून त्या परमेश्वराला घाबरायचं आहे. हालेलुया. हालेलुया. दोघांचा पण नाशपात करणारा तो आहे. म्हणून त्या परमेश्वराला आपल्याला घाबरायला पाहिजे, मनुष्याला घाबरायला नाही पाहिजे. मनुष्य काय करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. त्याने जीवन दिलेलं आहे आणि पुरुषता शेवटचे पण तोच करणार. म्हणून ज्याने जीवन दिलेलं आहे त्यालाच आपल्याला घाबरला. मला घाबरला पाहिजे प्रभू येशू. प्रभूने जीवन दिलेलं आहे, प्रभूमध्ये सर्व काय. म्हणून ते प्रभू मधल्या प्रभूलाच आपल्याला घाबरला पाहिजे, प्रभू येशूला घाबरला पाहिजे. आज दुनिया जी दुनिया आहे, जे जग आहे, दुनियामध्ये ते काही पण सांगतात. जेवढी दुनियाची समस्या आहे ते दुनियामध्येच पूर्ण आहे. हालेलुया. बायबल स्पष्टपणे सांगते
पण ही दुनिया जेवढी समस्या आहे तेवढा विचार केला ना आपण, आज ही नाही ती नाही, दुनिया जो पण आपला आयुष्यात तोपर्यंत आपली समस्या प्रत्येक वाढत जाणार आहे. पण सर्व समस्या विसरून जाऊन परमेश्वर विश्वास मध्ये एक धरा की परमेश्वर सर्व काही माझे करणार आहे. त्यावेळेस तुमच्या घराला शांती आशीर्वाद देणार. हालेलुया, हालेलुया. कारण की एक परमेश्वर दयाळू आणि प्रीती आहे. ज्यावेळी त्याने दया प्रीती केली, त्याच्या एकुलता एक पुत्र दिला आणि त्या पुत्राचं शिक्षाद्वारे आपल्या सर्व जगाला तारण प्राप्त. हालेलुया, हालेलुया. आणि शेवटच्या दिवशी पण तोच होणार आहे. बघा आपण स्तोत्र संहितामध्ये पाहूया. स्तोत्र संहिता 30वा अध्याय आणि 12वा वचन. माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गप्प राहू नको. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण. हालेलुया, हालेलुया. बघा स्तोत्र संहिता 30वा अध्याय आणि 12वा वचन काय सांगत आहे? ह्यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. आमेन. हालेलुया, हालेलुया. त्यासाठी माझ्या आत्म्याने तुझे गुणगान केले. कशाने केले पाहिजे? कशाने केले पाहिजे? तुझे स्मरण, तुझे गुणगान कशाने केले पाहिजे? माझ्या आत्म्याने केली पाहिजे. जेव्हा आपण आत्मक विश्वास वाढवून मारेनो किंवा तोंडाने नव्हे, नुसतं बडबडून नाही, आपण तुमचं तोंड वाचून नाही, तर आपण परिपूर्ण अंत करण्यात जीवनातून आपण देवाची उपकार स्तुती स्मरण करावी. कारण की जोपर्यंत माझं आयुष्य आहे तोपर्यंत देवाची स्तुती इथे करावी. आणि जेव्हा मी आत्मक विश्वासाने वाढेन आणि देवाच्या प्रार्थना राहील तेव्हा पण तिथे मी देवाचे उपकार स्मरण. हालेलुया, हालेलुया. कारण की सर्व काळ देवाच्या बद्दल सर्व काळ तुझे मी उपकार स्तुती स्मरण करणार. म्हणून आपल्या आत्म्याने, जो आपला आत्मा आहे, देवाने आत्मा दिलेला आहे, इथे या आत्म्याने आपण देवाची उपकार स्तुती केली. आपला मन न भटकता, आपला लक्ष दुसरीकडे न जाता आपण देवाची आराधना, देवाची स्तुती पूर्ण भक्तीने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शांतीने आपण एकत्र राहून केली पाहिजे. अशाने केली तेव्हा देवाचा विश्वास आपल्यावर असतो ना, आपला विश्वास देवावर असतो. आणि जसं आपण इथे स्तुती गातो तसं सर्व देव तिथं स्तुतीबाजी करतो. हालेलुया, हालेलुया. कारण की आपला मन मात्र एक पाहिजे, कुठे न भटकता, कुठे मन न जाता आपली जी स्तुती घेत आहात ही स्तुती देवाकडे गेली पाहिजे. म्हणून आपण आत्म्याने गेली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कशाने केली पाहिजे? आत्म्याने केली पाहिजे. तुझे गुणगान गावे, गप्प राहू नये. हे परमेश्वरा माझे देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करतो. हालेलुया, हालेलुया. आता आपला ते परमेश्वर आहे म्हणून ह्या देवाची स्तुती आराधना आपण परिपूर्ण केली पाहिजे. म्हणून गप्प राहायला पाहिजे का? गप्प राहायला पाहिजे. सर्व एकत्र होऊन देवाची आराधना स्तुती केली पाहिजे. हालेलुया. जो गाणारा आहे त्याच्याकडे तोंड आपल्याला लक्ष लावायचे नाही, नागायचे नाही. आपल्याला येत आहे ना देवा स्तुती. हालेलुया. अशी स्तुती करा की आज सामर्थ्य दिसत नाही, सर्व गीत गा सामर्थ्य. हालेलुया. कारण की ज्या वेळेस प्रत्येक आत्मा देवाची स्मरण स्तुती गीत गाईल त्यावेळेस प्रत्येकाला देवाचं सामर्थ्य येईल. हालेलुया. तुम्ही जागृत व्हा, आज झोपलेला आहात, ज्या वेळेस देवाची स्तुती गाल
त्यावेळेस खरोखरच तुम्ही ते सामर्थ्यद्वारे जागृत व्हाल आणि तेव्हा तुम्ही भक्तीने गीत गाल की परमेश्वर माझ्या बरोबर आहे